नमस्कार. आज आम्ही नाशिकमध्ये आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श इथं झालेला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची ही भूमी आहे आणि आज आम्ही ह्या ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत ह्या हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ही स्थापन केलेली वसाहत आहे आणि हे पदाधिकारी आम्हाला भेटत आहेत. आपल्यासोबत आहेत ह्या सोसायटीचे अध्यक्ष दीपक ननावरे साहेब. सर, एक प्रश्न आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 1942 साली स्थापन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे आपण अध्यक्ष आहात. आपल्या संस्थेचे कार्य, वाटचाल, महती संदर्भात आपण मुंबई महाराष्ट्रातील जनतेला माहिती संदेश काय देऊ इच्छिता? मी दीपक भाई नानावरे, डॉक्टर आंबेडकर नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नाशिक, पुणा रोड, नाशिक. ही आमची सोसायटी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वप्रथम स्थापन झालेली सोसायटी असून सदर सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मानवमुक्ती लढ्याचे सरसेनापती पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 1948 साली तत्कालीन सरकारकडे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थे स्थापन करण्याची मागणी केली. ती मागणी करून लगातार मोठ्या पराकाष्ठाने सदर सोसायटी ही प्राप्त होऊन त्याचे 8 जुलै 1954 रोजी हिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि ही जी सोसायटी आहे ही सोसायटी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पवित्र पदस्पर्श लाभलेली आहे. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोसायटी स्थापन झालेली आहे. सोसायटीमध्ये जे मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह आहे, अत्यंत भव्य आणि दिव्य. हे सभागृहाचे उद्घाटक विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते झालेलं आहे. सोसायटीमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आंबेडकरी समाज हाऊसिंग सोसायटीच्या वतीने स्थापन करण्यात आलेली आहे. सदर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना त्या काळचे तत्कालीन जागतिक धम्मगुरू जपानचे डॉक्टर हिंचांग यांच्या हस्ते स्थापन झालेली असून त्याची संपूर्ण समाजाच्या मोठ्या संख्येमध्ये स्थापना करण्यात आलेली आहे बुद्ध धम्म संस्कृतीप्रमाणे. आज मी चेअरमन म्हणून गेल्या 20 वर्षापासून आंबेडकर सोसायटीचं कामकाज बघतो. माझ्यासोबत सेक्रेटरी आहेत श्री भगवान भिकाजी सावंत. माझ्यासोबत सोसायटीचे खजिनदार आहेत बाळकृष्ण सकाराम शिंदे. आणि आम्ही सदर सोसायटीची जीवाच्या पलीकडे जोपासना करतो, जीवाच्या पलीकडे सोसायटीवरती प्रेम करतो आणि आणखी सोसायटी ही कायमस्वरूपी सुंदर कशी राहील हे सतत प्रयत्न करतो. आम्ही नवीन सोसायटीमध्ये कामाची योजना आखतोय, नवीन उपक्रम राबवून सोसायटीचं विकसन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. सध्या सोसायटीमध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहाची जी इमारत आहे बाबासाहेबांच्या हस्ते स्थापन झाली. बाबासाहेबांच्या स्वप्नातला एक छोटासा किरण शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, जो पेल तो डरकडी फोडण्याचे राहणार नाही. आम्ही सोसायटीमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहाच्या 2nd फ्लोअरला पूर्ण एक फ्लोअर एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणून स्थापन केले, शाहू फुले आंबेडकर अभ्यासिकाच्या नावाने. आज येथे जवळजवळ 200 मुलं मुली येतात आणि गेल्या 2022 पासून सुरू केलेली ही अभ्यासिका येथे कॅम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आहे, ग्रंथालय आहेत, अभ्यासिका आहेत, लेक्चर हॉल आहेत. आणि बाबासाहेबांच्या कृपेने आशीर्वादाने आंबेडकरमधून ज्या अभ्यासिकेतून विद्यार्थी घडलेत, निर्माण झाले, ते आज महाराष्ट्रामध्ये विविध. सर, एक प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं छान काम करता आहे ह्या सोसायटीच्या माध्यमातून. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक हाऊसिंग सोसायटी आहेत, तर तुम्ही काय संदेश द्याल महाराष्ट्राला आणि मुंबईतल्या सर्व मनापासून सांगायचं झालं तर थोडं वाईटही वाटतंय
की आपल्या आंबेडकरी समाजाच्या ज्या सोसायट्या आहेत त्यातल्या मोठ्या संख्येमध्ये सोसायट्या ह्या अवसानामध्ये गेलेल्या आहेत, दुरावस्था झालेली आहे. काही प्रमाणामध्ये आमच्या नाशिकमध्ये शासन प्रशासन ठरलेलं आहे. तर माझी एक समाजाला नम्र विनंती आहे की सोसायटी ही आपली एक सुवर्ण वास्तू असते, त्याची जोपासना करावी, त्याचा विकास करावा. बरं, या वास्तूमध्ये सर की बाबासाहेबांची आणि वेगळ्या प्रतिमा आहेत, त्या कशा आहेत तर त्याबद्दल काय सांगाल का? की या प्रतिमा आहेत विभिन्न प्रकारे वगैरे, तर ते कशा आहेत या प्रतिमा? फुले शाहू कबीर यांच्या प्रतिमा आणि बाबासाहेबांची काय संकल्पना होती, असं ह्या सोसायटीचं असं काय वेगळंपण आहे? नाही, आमच्या सोसायटीमध्ये ही ऐतिहासिक सोसायटी, सर्वप्रथम एक आदर्श सोसायटी म्हणून साऱ्या महाराष्ट्रातून बघितलं जातं. आमच्या सोसायटीमध्ये सर्वप्रथम संत कबीरांच्या पुतळ्याची स्थापना केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी. ज्योतिबा फुलेंची पुतळ्याची स्थापना केली. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची स्थापना केली. आणि मग हा आपला समाजाला दादासाहेबांनी त्यांच्या लढ्यामधून सदैव समाजाला एक आदर्श देण्याचा प्रयत्न केला. सर, आणखी एक प्रश्न आहे की शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्यांचं मजूर पक्ष इथं बरखास्त झाले, दलित पॅन्थरची मुवमेंट इथं बरखास्त झाली, त्यानंतर दादासाहेब गायकवाडनी इथे अनेक बैठका घेतल्या. ह्या बैठकीच्या मार्फत अशा वास्तू, म्हणजे तुम्ही जर मुंबईमध्ये गेलात तर रमाबाई घाटकोपर रमाबाई शहीद स्मारक आहेत, अशी विविध स्मारकं आहेत. तर ह्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर आंबेडकर हाऊसिंग सोसायटी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्रबिंदू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एक पवन पवित्राचा बौद्ध धर्माची दीक्षा दिली नागपूर येथे. त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम ठरवण्याची ही बैठक आंबेडकरला झाली. जेव्हा जेव्हा क्रांतिकारी लढ्याची निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली त्यावेळेस आंबेडकर ह्या सोसायटीमध्ये दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली चळवळीची रूपरेषा आखण्यात गेलेली आजपर्यंत. आणि आजही आंबेडकरी चळवळीचे जे दलित पॅन्थरपासून त्या राजा डाले, नामदेव ढसाळ, रामदास आठवले, माझे मोठे बंधू तानसेन नानावरे, जेव्हा दलित पॅन्थरची नाशिक जिल्ह्यामध्ये तुफानीची वादळी वाऱ्याची ती पहिला प्रवेश झाला, तो प्रवेश करताना पहिला बैठक मेळावा आंबेडकर नगर येथे झाला. पहिला मेळावा आंबेडकर नगर झालेला आहे आणि आम्ही आज नाशिकमध्ये आहोत. फार बरं वाटलं ह्या मंडळींना भेटून. हा व्हिडिओ जे लोक पाहतील, आंबेडकरी चळवळीला फार हा व्हिडिओ मार्गदर्शक आहेत. सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि सर, तुम्हाला काय वाटतं, थोडक्यात थोडं सांगाल तुम्ही? प्रश्न काय तुमचा? आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत सोसायटीबद्दल मी माहिती देऊ? हो, द्या ना सर, प्लीज. आमच्या सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकर नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 1954 साली झालेली. आज तगायत ही सोसायटी प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक वरती उत्कर्ष करत आली. सुखसोयी नागरिकांना दिल्या, सभासदांना दिल्या. आज ही सोसायटी नाशिकमध्ये एक नंबरचं काम करते. फार. सर, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फार खजिनदार आहात आणि आपल्या अध्यक्षांबाबत काय आपलं म्हणणं आहे? आमच्या सोसायटीचे चेअरमन दीपक भाई नन्नवरे हे स्वतःच एक आदर्श पुरुष आहे. सोसायटीला त्यांनी एकदम वरच्या स्तरावर नेलेले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आमची सोसायटी आदर्श म्हणूनच गणली जाते. आणि त्याचा आर्थिक हे पण आमचा ब वर्ग आहे ऑडिटचा. आणि सर्व सोसायटीचं कामकाज एक आदर्श कामकाज फार एक आदर्श काम करतायत. आणि अध्यक्ष म्हणून दीपक भाई फार पहिल्यांदा मी अनेक वेळा नाशिकला आलो, पण पहिल्यांदा तुमची मुलाखत घेता आली, मला बरं वाटलं. मी पत्रकार महादू पवार, मुंबई. धन्यवाद सर. आणि शेवट 2 शब्द व्यक्त करतो. केंद्र सरकार, राज्य सरकार हे जेव्हा जेव्हा मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचा सर्वे करतील तेव्हा सर्वेमध्ये आंबेडकर नगर ही गुणवंत यादीमध्ये 1 नंबर ठरवला जाते असं नमूद करून आम्हाला सदर सर्वे करणाऱ्या संस्थेकडून आमचं संस्थेचं स्वागत केलं जातं.
याचा मला फार आनंद आहे आणि समाधान आहे. फार राज्य सरकारने गांभीर्याने ह्या सोसायटीची दखल घेतली पाहिजे. अनेक हे करतायत, विविध उपाययोजना करतायत, अनेक आदर्श उभा करतायत. ह्या मंडळींनी फार जबरदस्त एक आंबेडकरी चळवळीला आणि रिपब्लिकन चळवळीला, एकूणच बहुजन चळवळीला आणि महाराष्ट्रातल्या सर्व हाऊसिंग बोर्डाला ह्या लोकांनी फार एक आदर्श उभा करून दिलेला आहे. मी पत्रकार महादू पवार, मुंबई. धन्यवाद सर, तुम्ही आणि- आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि